भुसावळ तालुक्यातील कंडारी गाव हे कपिलेश्वर मंदिरामुळे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जात असते। या गावात 15,000ची लोकवस्ती आहे। गावाच्या मूलभूत सुविधा कंडारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळत असतात। गावात जिल्हा परिषद शाळा आहेत। कपिलेश्वर मंदिराजवळच तापी नदीचे वास्तव्य आहे। यामुळे गावात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण निर्माण होत नाही। निसर्गाचा हवेचा थंड श्वास नागरिकांच्या शरीरासाठी पोषक ठरत असतो। असे हे तीर्थक्षेत्र नामक निसर्गमय रूप कंडारी गावाला मिळत असल्याने मात्र कमतरता पडते ती लहान चिमुरड्या मुलांसाठी खेळण्याच्या उद्यानाची। शाळेला सुट्ट्या लागल्या म्हणजे कंडारी गावात मामाच्या गावाला येणारी मुले किंवा कंडारी गावातील लहान मुला-मुलींकरता मनमोकळे व स्वातंत्र्य खेळ खेळण्यासाठी उद्यान नाहीये। याच गोष्टीचा विचार करत 14 नोव्हेंबर बालक दिनी सामाजिक कार्यकर्ता सौरूपाली सूर्यवंशी यांनी एक उद्दिष्ट हाती घेतलं आहे। तसेच या अंतर्गत उद्यानाच्या निर्मितीचा ठराव जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदीपर्यंत निवेदना स्वरूपात पाठपुरावा करून उभे करण्याचा प्रयत्न सौरूपाली सूर्यवंशी करणार आहेत। उद्यानामध्ये खेळण्यासोबत भौगोलिक साहित्य व इतर बुद्धिमत्तेचे वस्तूचे रूपांतर या उद्यानामध्ये करण्याचा मानस आहे। विविध प्रकारच्या फुलांची ओळख, झाडांची ओळख, परिसरातील इतर घटकांची ओळख, पशु, पक्षी, प्राणी आदी सर्व घटकांची ओळख मुलांना व्हावी या उद्देशाने निर्मितीचा संकल्प बालदिनी घेण्यात आला आहे। सौरूपाली सूर्यवंशी यांनी घेतलेल्या या उपक्रमाबाबत कंडारीवासियांनी त्यांचं कौतुक केलं आहे। दिनांक 15 नोव्हेंबर रोजी जळगाव शहरात आकाशवाणी चौकात एक इसम विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगून असल्याबाबत पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना बातमी मिळाली असता माननीय पोलीस अधीक्षक श्री जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या पथकातील पोलीस नामदार रमेश बाबूलाल चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर रामभाऊ देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक सीताराम चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप पंढरात येवले, सतीश हळनोर, मिलिंद दिगंबर सोनोने, रवींद्र सर्जेराव गायकवाड, रामकृष्ण साहेबराव पाटील, योगेश बापू पाटील, दत्तात्रय बडगुजर सर्व नेमणूक स्थानिक गुन्हा शाखा जळगाव यांनी आकाशवाणी चौकात सापळा रचून अमोल काशीनाथ राणे वय वर्ष 19 राहणार निवृत्तीनगर दत्त मंदिराच्या मागे वांजुळा रोड भुसावळ यास 5,500 रुपये किमतीच्या गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतूस बाळगताना अत्यंत शिताफीने अटक केली आहे। सदर आरोपी विरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश हळनोर, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव हे करीत आहेत। जागृत नागरिक सुरक्षित शहर। आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला। आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही। युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्या नोटा बदलवून घेण्यासाठी बँकांमध्ये लोकांची एकच गर्दी दिसून आली। बँकेत तासनतास रांगेत उभे राहून लोकांचे पैसे बदलून आणि जमा करवले गेले। रांगेत उभं राहण्याबाबत देशभरात चर्चासत्रही रंगले आहे। दुसरीकडे खुद्द माननीय पंतप्रधान यांच्या मातोश्रींनी वयाच्या 97व्या वर्षी बँकेत जाऊन रांगेत उभ्या राहून आपले पैसे बदलवून घेतले। गांधीनगर मधील ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या शाखेत जाऊन त्यांनी 4,500 रुपये जमा केले। त्यांच्याकडे 500च्या 9 जुन्या नोटा होत्या। ही रक्कम जमा केल्याच्या मोबदल्यात त्यांना 2,000ची एक नोट आणि 10-10चे 2 बंडल आणि 100च्या 5 नोटा मिळाल्या आहेत। लोकांना जो सध्या त्रास होतोय तो सहन करण्याची तयारी सर्वांनीच दाखवावी असा संदेश यातून जात आहे। श्री बालकस्वामी केशवाचार्यजी महाराज यांच्या सानिध्यात राजस्थानी समाजद्वारा श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थान येथे कार्तिक सुदीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये देवी देवतांच्या प्रतिमेची पूजा अर्चना व अभिषेक करण्यात आला। तसेच महाआरती अध्यक्ष राधेश्यामजी लाहोटी, ट्रस्टी ब्रिजमोहन अग्रवाल, दीपक काबरा, राजेश चांडक, मिलिंद अग्रवाल, रामवल्लभ झवर, जेबी कोटेचा, संदीप देवडा, प्राध्यापक JR शर्मा, श्रीमती मधुबेन शर्मा, गोपाल राठोड, भवरलाल दरगड, सुरेश काबरा आदी उपस्थितांनी केली। यावेळी अन्नकूट तसेच 56 भोग यांचे दर्शनही आयोजित करण्यात
करण्यात आले होते। श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थान पांडुरंग टॉकीजच्या मागे भुसावळ येथे या मंदिरामध्ये हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। बालाजी मंदिर में भी जो है 56 भोग का भी कार्यक्रम होता है और अन्नकूट का कार्यक्रम होता है। सभी जनता जनार्दन यहाँ करके भगवान के श्री चरणारविंदों में नतमस्तक होती है और प्रसाद भी ग्रहण करते हैं बड़े प्यार से। और हमारे ट्रस्टी लोग जो है वो बड़ी श्रद्धा के साथ में अब सभी लोगों को भगवान की प्रसादी का अवसर देते हैं। गत वर्ष की तरह इस वर्ष भी आज हमारे राजस्थानी समाज को लेकर और वैष्णव धर्मों को मानने वाले सभी नागरिकों के साथ में एक छोटा सा अन्नकूट का कार्यक्रम मना रहे हैं। पिछले 20-25 वर्षों से यहाँ पर हम सभी लोग सम्मिलित होते हैं। जो वैष्णव धर्म को मानते हैं वो सभी लोग मिलकर यहाँ पर हम 56 भोग लगाकर और सहभोजन करते हैं। चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर कमी जास्त होत असते। महिन्याभरात पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करणारा चंद्र कधी पृथ्वीपासून खूप लांब असतो तर कधी खूप जवळ येतो। यामुळे पृथ्वीवरून दिसणारा चंद्रबिंबांचा आकार लहान मोठा होत असतो। सोमवारी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आला होता। चंद्र आणि पृथ्वीतील अंतर 3,50,000 किलोमीटर इतके कमी होते। तब्बल 68 वर्षांनंतर हा खगोलशास्त्रीय चमत्कार पाहायला मिळाला आहे। या सुपरमूनच्या दर्शनाची संधी हुकू नये म्हणून नागरिक गच्ची आणि मोकळ्या जागेत एकत्र आले होते। अखेर रात्री 7:30-8च्या सुमारास या मोठ्या चंद्रबिंबाचे दर्शन झाले। एक्स-रे पेपरमधून या चंद्राचे दर्शन येथील नागरिकांनी करत मनसोक्त आनंद लुटला। 1948 सालानंतर पहिल्यांदाच इतके मोठे प्रतिबिंब पाहण्याची संधी मिळाली आहे। जागृत नागरिक सुरक्षित शहर। आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला। आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148 9371193312 आणि 9421081781। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही। युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। तुमच्याकडे 2000 रुपयाची नोट असेल आणि तिचा रंग गेला तर ती खरी आहे आणि जर रंग नाही गेला तर ती नोट नकली आहे असा आश्चर्यकारक खुलासा अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केला आहे। 2000च्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत पण या नव्या नोटेला वेगळंच ग्रहण लागलं आहे। नोटांचा रंग जात असल्यामुळे लोक गोंधळात सापडले आहेत। नव्या नोटांवर असलेला गुलाबी रंग निघत असल्याचं समोर आलंय। ही नोट जर पुसली तर गुलाबी रंग कापडाला लागत असल्याचं समोर आलं आहे। पण अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी याबाबत खुलासा केला आहे। 2000च्या नोटेचा रंग जातोय याबद्दल पॅनिक होण्यासारखं काही नाही। या नोटेचा रंग सोडवायचा प्रयत्न केला तर रंग जाणारच आहे। एका ठराविक काळानंतर नोटेचा रंग जाणं अपेक्षित आहे। नव्या नोटेंची रचनाच तशी असल्यामुळे रंग जातोय। जर तुमच्या नोटेचा रंग गेला नाही तर ती नोट बनावट असू शकते असा दावा दास यांनी केला आहे। पाचशे व 1000 रुपयांची नोट बदलवण्यासाठी सरकारने एक इंग्रजी फॉर्म काढला आहे। यामध्ये आपले नाव, पैशांची रक्कम व इतर बाबी भरून बँकेत पैशांसोबत हा फॉर्म जमा करावा लागत आहे। परंतु वयस्कर किंवा कमी शिक्षित लोकांना हा फॉर्म भरता येत नसल्याने काही नागरिक हा फॉर्म भरून देण्याचे काम बँकेजवळच करीत आहे। प्रत्येकी एका फॉर्मला 10 रुपये अशी रक्कम हे नागरिक खातेदारांकडून किंवा नागरिकांकडून घेत आहेत। हे सर्व बघता मोदींच्या या निर्णयामुळे बेरोजगारांना आता रोजगारही उपलब्ध झाला आहे। ज्याप्रमाणे काळा पैसा बाहेर काढून देशाला पुढे नेण्याचे काम पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी करीत आहेत, त्याचप्रमाणे बेरोजगारांना रोजगार मिळवून द्यावा ही आशा आता बेरोजगार माननीय पंतप्रधान यांच्याकडून बाळगत आहेत। वरणगाव येथील राष्ट्रीय महामार्गालगत कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दर सोमवारी गुरांचा बाजार भरतो। म्हशी, गाई, बैल यांची येथे मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि विक्री होते। सोमवारी 500 व 1000च्या नोटांच्या बंदीमुळे वरणगाव येथील बाजारात मंदीचे सावट होते। दिवसभरात खरेदी विक्री पूर्णपणे कोळमडलेली होती। पैशांअभावी शेतकरी संकटात होता तर व्यापाऱ्यांकडे 100च्या नोटा नसल्याने तोही संकटात होता। गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भ या ठिकाणाहून गुरे विक्रीसाठी आणल्यानंतर परत न्यावे लागले। न्याण करण्याचे भाडे सुद्धा काढणे कठीण यावेळी व्यापाऱ्यांना झाले होते। हम पैसे बेचने आए हैं, पैसे का लेन देन से हमारा माल नहीं बिका यहाँ पे। क्यों हुआ नहीं? क्या कारण? 500 1000 के नोट बंद होने से।
बहुत दिक्कत है। ये प्रदेश के आदमी है साहब। अन्न बाजार समिती वरणगाव येथे दर सोमवारी गुरांचा बाजार भरत असतो। या बाजारामध्ये या सोमवारी लाखो रुपयाची गुरांची खरेदी विक्री होत असते। मध्य प्रदेश, गुजरात, विदर्भ या ठिकाणी गुरे विक्री व्यापारी करण्यासाठी व्यापारी आणतात। या सोमवारी या 500,000च्या नोटाबंदीमुळे एकही गुरांची विक्री झाली नाही। त्यामुळे येथील व्यापारी, शेतकरी हवालदिल झालेले होते। बाहेरून गुरे आणून सुद्धा या ठिकाणी विक्री न झाल्याने या लोकांवरती एकदम संकट कोसळले होते। भाड्याचे पैसे सुद्धा नसल्याच्या प्रतिक्रिया यांनी न्यूज महाराष्ट्राशी बोलताना दिल्या होत्या। नोटबंदीमुळे आर्थिक संकटात गुरांचा व्यापारी सुद्धा सापडला आहे, शेतकरी सुद्धा सापडले आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी मनोहर लोणे, वरणगाव। जागृत नागरिक सुरक्षित शहर। आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला। आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत रहा। कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही। युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। दिनांक 16 नोव्हेंबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनचे देशव्यापी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। त्याचा भाग म्हणून भुसावळ आयएमएच्या सर्व सदस्यांनी या सत्याग्रहात भाग घेतला। भुसावळमधील सर्व 150 डॉक्टर यात सहभागी झाले होते। नॅशनल मेडिकल बिल मागे घेऊन इंडियन मेडिकल कौन्सिल कायद्यामध्ये सुधारणा करून डॉक्टरांच्या व्यवसायाची स्वायत्ता कायम राखली जावी। डॉक्टरांना दवाखान्यावर होणाऱ्या हिंसक हत्येविरुद्ध केंद्रीय कायद्याद्वारे संरक्षण मिळावे। ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये मर्यादा लादणे। क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट मध्ये सुधारणा करून एक डॉक्टरीय दवाखान्यांना त्यातून वगळणे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। यामध्ये दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सर्व रुग्णालये, बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवण्यात आले होते। परंतु या दरम्यानही इमर्जन्सी सेवा सुरू होती, त्यामुळे रुग्णांचे हाल होणार नाही याची काळजीही आयएमएच्या सभासदांतर्फे घेण्यात आली। या सत्याग्रहात डॉक्टर संजय नेते प्रेसिडेंट, डॉक्टर विनायक महाजन सेक्रेटरी, डॉक्टर प्रसन्न जावडे ट्रेझरर आणि इतर डॉक्टरांचा सहभाग होता। बँकेत नोटा बदलण्यासाठी जाणार असाल तर तुमच्या बोटावर मतदानाची शाई आता लावली जाणार आहे। बँकेबाहेरच्या रांगा टाळण्यासाठी प्रशासनाने ही शक्कल लढवली आहे। नोटा बदलवण्यासाठी लोकांनी बँकेबाहेर तुफान गर्दी केली आहे। पैसे काढण्याची मर्यादा असल्यामुळे तेच लोक पैसे बदलवण्यासाठी बँकेत येत असल्यामुळे रांगा असल्याचं निरीक्षण केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी नोंदवलंय। त्यावर उपाय म्हणून मतदानातल्या शाईचा वापर केला जाणार आहे। जर दुबार मतदान टाळता येतं तर दुसऱ्यांदा पैसे काढणं टाळण्यासाठी ही शक्कल लढवण्यात आली आहे।